जाताना तिकडे बॉटल नको अर्णव. तर मंडळी अर्णवने एकदम पांढरा खेकडा पकडलेला. व्हिडिओ रेकॉर्डिंग पांढरा खेकडा बघा सोड. हा अशा प्रकारचा खेकडा आमका पहिल्यांदाच दिसलेलो आहे इकडे. डेंगे बिंगे मस्त तो कडक आहे. हा कडक आहे. कडक आहे ना. कडक आहे. हे बघा मंडळी, हे असे पायरे असत आणि एकदम स्ट्रेटत. आता आम्ही अर्ध्यावरती इलाव. फुल धमाल करता दादा, एक नंबर. तर मंडळी बघा, हे बघा इथे कोंडेश्वर मंदिराचे इथे धबधबा, मस्त असा व्ह्यू. जय मल्हार. नमस्कार मंडळी, स्वागत असा तुमचा मी कोकणातलो अमित या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओत पुन्हा एकदा सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओसुद्धा खास होतो, कारण आम्ही इला अशा एका सुंदर ठिकाणी. हा ठिकाण असा बदलापूरमध्ये खंडोबा मंदिर, एकदम प्रसन्न अशी जागा असा. आणि त्या मंदिरावर जाऊसाठी आपल्या 500 पायरे चढायचे लागतात. मस्त असा डोंगरार असा. तर इकडे जर तुमका यायचं असलं तर नक्की यावा. एकदम चांगली जागा आणि मस्त एकदम. हे बघा डोंगर परिसर एकदम. आणि पावसाचा जर वातावरण असत तर एकदम सगळ्यात बेस्ट. आणि आता सध्या तरी पाऊस नाही, आपण पाऊस भरलेलो येतलो. आणि आम्ही आता जातो घाटकोपरवरनं. प्रणील इलो, अर्णव आणि विजोआदा इलो. तर आम्ही 4 जण जातो. तर एन्जॉय करा आजच्या व्हिडिओत, मजा येतली. आणि संपूर्ण व्हिडिओ बघा, तर तुमका मी वरती मंदिरात गेल्यावरती दाखवते. तर चला मंडळी, आम्ही आता जातो पायरी चढत चढत. तर दादा आणि प्रणील वगैरे वरती गेलेत. चला. तर मंडळी, खंडोबाच्या मंदिराच्या पायथ्याशी पहिला मंदिर भेटता देवीचा. हे बघा देवीचं मंदिर आहे. तर मंडळी, निसर्गरम्य असा खंडोबाचं मंदिर असा. आणि मस्त वातावरण असं. आज पाऊस आत्ता नाही, पण पावसाचा पूर्ण वातावरण आहे. आणि दादा येता. तर कसं वाटतं दादा? एकदम मस्त वातावरण, एकदम थंडगार आहे, निसर्गरम्य वातावरण. तर एकदम जवळचं ठिकाण कोणाक फिरा घ्यायचं असलं तर तुम्ही येऊ शकताच. आणि प्रणील आणि अर्णव पुढे चालले आहेत. 500 पायरे चालायचे आहेत वरती. मस्त डोंगरार मंदिर हा. डांगी दिसते. एक तर डांगा सोडला नाही. मोठा मस्त होता. हवा वरती आला, वरती आला. डोंगरात पण तिकडे आतमध्ये होलमध्ये टाक ना, होलमध्ये असं
ये बाहेर ये बाहेर ये बाहेर ये. अरे इकडे हवं इथे आहे. इथे पण येतो वेळ आतमध्ये दिसतोय का? डेंगा सोडा तो बघा डेंगा दिसतोय तुला हा दिसतोय हा बघ. स्कॅनिंग चालू आहे काय चल पाठी खाऊ पण. तर मंडळी जर कोण तुम्ही नवीन असाल तर एकदम फास्ट ठेवू नको, हळूहळू बसत बसत यावा, कारण दम लागता वरती स्टेट पाहिजे असल्यामुळं. हे बघा पाऊस पण चालू झालो. टाइम बघतोय रे. अरे निळे पण असतात निळे पूर्ण निळे पांढरे इकडे कुठे हा काय हा बघ असतो ना पांढरा. सफेद एकदम पांढरा आता पांढरा. त्याला म्हणतात. त्याला पंडरोग झालाय म्हणून तो पांढरा आहे. शोपीस आहे. मंडळी आता आम्ही इलाव खंडोबा मंदिराकडे फायनली पोचलाव आणि प्रणील वगैरे दादा वगैरे पोचले. तर अशा प्रकारे आम्ही 500 पायऱ्या पार केला आणि फायनली खंडोबा मंदिरात गेलो. हे बघा वरती इल्यावर मस्त आता पाऊस पडलो, थंडगार असा वातावरण हा. हे बघा इकडे एकदम खोल दर्या खाली. तर मंडळी हे असा खंडेराया देवस्थान मुळगाव, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे, पोस्ट चरगाव. तर अशा प्रकारे हे डोंगरावरती खंडोबारायाचं मंदिर असा आणि आम्ही सगळेजण इलाव मंदिरात इकडे आणि खूप भारी वाटतं. मस्त असा वातावरण असा आणि पावसाचा आनंद घेत आम्ही मस्त एन्जॉय करतो. तर सगळेजण असत अर्णव, विजवादा, प्रणील. तर खूप भारी वाटतं. जास्त पब्लिक नाही आज, आम्ही असो आणि काही जण असत. तर पहिला आपण मंदिरात दर्शन घेऊया. ते आतमध्ये चाललंय. मंडळी आपला दर्शन झालेला, गर्दी पण नाही, कोण नाही, त्याच्यामुळे मस्त आम्ही दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आता तुमका मी मंदिराच्या बाहेरचो परिसर दाखवते. आमचा सगळ्यांचा दर्शन घेऊन झालेला. तर चला बाहेर तुमका दाखवते. पाऊस पण पडता. तर मंडळी बघा खंडोबा मंदिराच्या बाजूचा परिसर जो हा तो एकदम धुक्यान पूर्णपणे दडलेलो हा. इकडे डोंगर पूर्ण आणि खोल अशी दरी आहे इकडे, ही बघा. आणि हे बघा अर्णव एकदम मन लावून बघता नक्की काय आहे वातावरण. हे बघा हे खंडोबाचं मंदिर आहे. मस्त वाटतं एरिया, ही जागा जी आहे मस्त आणि पाऊस पण पडता त्याच्यामुळं अतिशय सुंदर वाटतं. पाऊस मस्त पडता. मंडळी आता आपली फोटो शूटिंग चालू आहे. तर सुंदर अशी पोज देऊन बघा आणि फोटो काढण्यासारखीच जागा एकदम मस्त. तर मंडळी आता आम्ही इलव मस्त अशा सुंदर अशा ठिकाणी एकदम वातावरणाची आम्ही मजा घेतो. थंडगार वातावरण झालेला आणि पाऊस एकदम एवढा सुंदर पडता ना काय विचारूच नको तुम्ही. अर्णव बघा, अर्णव एकदम मस्त कुर्ली झालेली आहे अरे आमची. कुर्ली कुर्ली धरणार असतो तो, पण ती काय कुर्ली वेळात गेली.
तर मस्त वाटतं, भारी हा. हे बघा, हे बघा इथून पूर्ण खाली गाव दिसता, मुळगाव. एवढं काय झूम करू भेटायचा नाही. हे बघा खाली शेती बिती लोक चालू असा, प्लस पूर्ण हे गाव हा. आणि ह्या डोंगरावरती खंडोबारायाचा मंदिर हा. हे बघा मस्त मजा करताव. रेंजन छत्री तरी आणल्या ना. आणि मन प्रसन्न असा झालेला सगळ्यांचा, थंडगार एकदम वातावरण असा आणि भारी वाटतं. हे बघा पाऊस पण एकदम अतिशय सुंदर हा आणि सगळीकडे एकदम धुका पसरला. आणि हे बघा हे पण लवकर व्यवस्थित मी भिजतोय आणि हे मस्तपैकी छत्रेत असत. आणि ह्या बघा मंदिर. मंडळी आता पाऊस गेलेलो असा आणि मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि खाली मोर वगैरे आवाज येता मोराचं वगैरे आणि एकदम मस्त वातावरण. आमचे आता फोटो वगैरे काढून झालेले आहेत. तर आता थोड्या वेळानं आम्ही आता खाली उतरतलो. तर बघा आणि सुकलाव आम्ही, भिजलेला तेवढे परत सुकलाव. दादा काय जास्त भिजाक नाही, भिजलो. तर भारी वाटतं. अजून फोटो काढतो. हे बघा इकडे शॉन पण हा वरती मस्तपैकी मजा घेता. कसं चांगलं आलं. हे बघा चांगला आहे मग व्यवस्थित काढलाय मी. वरती फिरा गेला चाल परत होय. काय काढला हे बघा आतमध्ये पण असंच बसलेले आणि हे एक नवीन इलो. ह्यो पण 500 पायरे चढांवरती इलेलो. हे बघा हे काय आणलाव नाही बिस्किट रे, काय नाही आणू येताना आम्ही. फोटो नाही व्यवस्थित नाही आता तू खाली येतो काय तिकडे खाली आमच्या बरोबरती, आमच्या बरोबर येतच तुझं ना. हे काय बिस्किट हा काय आम्ही काय खायला घेतो. आम्ही मेंदू वडो खाऊन लावले त्याच्यामुळे तू काय आम्ही बिस्किट दसरा मागे हटते. बघ हे कॅमेऱ्यात बघ. हे बघ तुझा फोटो येता. तो बघ तिकडे दे हात येऊ हात दे टाकला नको घेऊ माझा. हात दे जाऊ ना हात दे हात दे. एक लांबून तर बघायचं. चला आता आम्ही हळूहळू खाली जातो. फोटो झाले काढून मस्तपैकी सगळा बघून झालेला. आणि हो भाई नमस्कार करता. काय बरोबर नाही हो. येतोय तू खालती चल गावे खाली. अरे काय जातो अजून तर मंडळी आता आम्ही जातो खालती अजून एक ठिकाणी जाऊचा. हे बघा हे बोलावल्या सगळे इले. तुमची मजा आहे रे, अकडे वरतीच असतास तुम्ही होय. खाऊ घालूक नाही आम्ही ना काय मस्त. दररोजची 500 पायऱ्याची खेप आहे. 500 पायऱ्या वर चढतात. अरे ना एक घे घेऊन जाऊया. झालो तुझा दोस्त झालो तो आता. गेला बबडा कुठे बबडा. जय मल्हार. चला मंडळी आपला दर्शन वगैरे घेऊन झालेला. तर आता आम्ही जात आहोत खालती. पाऊस गेलो आता पाऊस चालू होतो. तर चला डायरेक्ट आता खाली भेटाय. नाही इथे हे माणसं येतात त्याच्यामुळे काय नाही एवढा.
हे पायऱ्या एकदम जास्त उंच आहे हा डेंजर पाहिलं बघ कशा वाटत होत्या. तोल असा पाठीमागे गेला ना पटकन पाठी हे होईल. कुठून आहे तू? अर्णव पेंगुइन काय वाटतं नाही. हे बघा कसं मी काय करायचो दादा अर्णव आम्ही इकडून अर्णव कसा वाटला वरती 2-2.5 एक वाजता नंबर. जायचो आम्ही. भारी आहे ना जागा तर चालायची फक्त खेळ आहे. चालायची फक्त ताकद पाहिजे नाश्ता विष्टा करून या ते online आणि वरती भारी आहे ना वरती भारी एक नंबर. एकवीरला तर घेतलं मस्त आम्ही मजा केला अजून जाऊचा बियाचा रास पडलेला असतो. व्हिडिओ बघत राहा मजा येतली अजून तू एकविरीला गेलाय उतरताना काय वाटत नाही जायचंय काका. हा आपण इथे एकविरीला जाऊया. एकविरेला जाऊया ते एकविरीला अशा पायऱ्या बनवल्या पाहिजे चांगल्या. हे मस्त पायऱ्या आहेत एकदम पायऱ्या बनवल्या पाहिजे. चालूक मस्त वाटतं मस्त खर्च केलाय. अरे एकविरीला दुसरं दगडी बिगडी मध्ये आणि पाऊस जर बाबा मोठे आबा हं? तू खाई घ्या. अरे हा सफेद आहे रे हे बघ हे मोठे हे खातात. हे बघ हे सफेद खेकडा हा बघ. तर मंडळी आता माणसं जातात वरती आम्ही वरतून हिलाव तर काय नाही कोण ना कोण माणसं जातात वरती मंदिरात खाली उतरायला काय नाही रे. खाली उतरायला 5 मिनिटं लागली. काय नाही तर असा दूर निघालेला आपण झालतीच बघ. तिकडे नाही आता चिकटणारा माणूस आहे. जाताना ना बॉटल घेऊन जाऊया तिकडे छोटे खेकडे टँकमध्ये राहू जाऊ मला पाहिजे थोडे मला मिसळ पाहिजे फ्रेश एवढं जास्त आणि मासे पण आहेत छोटे छोटे मला एवढं पाहिजे खेकडे तर मंडळी आता आम्ही 500 पायऱ्या चढून आणि आता उतरून खालती येलो तर इथून आता आम्ही जातो कोंडेश्वर मंदिर कोंडेश्वर धबधबा आधीच्या व्हिडिओत तुम्ही बघितला असताल आज पुन्हा तुमका भाऊ भेटलेलो तर डायरेक्ट आपण भेटाया डायरेक्ट कोंडेश्वर धबधब्यावरती चला सूत आहे का बघ